नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट, वार शनिवार. तुम्हाला आपण चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे. चाळीसगावचा गाय बाजार मित्रांनो खूप मोठा गाय बाजार आहे. भरपूर गाय आलेले असतात. चालायला जागा राहत नाही, एवढ्या गाय तुम्हाला या बाजाराला पाहायला भेटणार आहे. तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगावचा बाजार आहे. या बाजारामध्ये एचएफ, जर्सी, गीर, काही क्रॉस गाई राहतात मित्रांनो, काही गावरानी गाई, काही दुधाच्या पण राहत्या, काही पारोट्या गाई राहत्या बिना बच्च्याच्या. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. भरपूर गाई बाजाराला आलेले आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50,000, 40,000, 60,000, 70,000, 80,000 अशा किमतीपर्यंत आपण तुम्हाला गाय वगैरे दाखवणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आपला आवडला तर व्हिडिओ लाईक करत जा. कुठला नवीन बाजार पाहायचा असेल, काही माहिती हवी असेल तर माझा नंबर तुम्हाला दिलेला असतो, मला तुम्ही विचारू शकता. तर कुठला नवीन गायींचा बाजार पाहायचा असेल तर तुम्ही त्याची कमेंट करा. मी तुम्हाला 100% नवीन बाजार दाखवणार आहोत. तर पहा मित्रांनो, आजचा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही. फुल अशी गर्दी आहे, एकदम दाट गर्दी आहे. पहा तुम्ही, फुल गर्दी आहे बाजारामध्ये. तर आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 50,000, 60,000 किमतीच्या गाय दाखवणार आहोत. काही दुधाच्या चांगल्या गाय असतील ते आपण तुम्हाला दाखवतो. शेतकऱ्याच्या गाय राहिल्या ते आपण दाखवणार आहोत. गर्दी एवढी आहे, चालता येत नाही. लागल्या तेवढ्या काही चाळीसगावला बाजाराला भरपूर गाय आलेले असतात, धुळेसारखं नाही इथं. गावरान, जर्सी, एचएफ, क्रॉस सर्व जातीचे तुम्हाला इथं गाय पाहायला भेटणार आहे. इकडं पण काही गाय आहे, 3 गाई. हो, आपल्या का गाई 3 आहे का? बरोबर. ती तिकडची जनलेली का? या 2 गाभणी का? तर पहा मित्रांनो, 2 गाभानी तिकडची. तिला किती दूध चालू आहे भैया? 2 टायमाचा 12 लिटर आहे. काय सांगायचा भाव? 85चा भाव आहे का? तर पहा मित्रांनो, 85,000 रुपये या गाईची सांगायची भाव आहे. 12 लिटर गायला दूध चालू आहे. पहा गाय, पहा तुम्ही, 12 लिटर गायला दूध चालू आहे. हा ओढा हे पहा, 12 लिटर इकडच्या गायला दूध चालू आहे. आणि याच्या 2 गाई आहे, या तोलावरचे आहे. पहा, तयारीचे आहे. बरोबर. भैया यांच्या काय सांगायची किमती वगैरे? 75,000, 85,000, 85,000. 85,000, 75 या दोघीचा भाव आहे. बरोबर. व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होते. आपल्याकडून बोली वगैरे काय राहते मग? या गाबने घ्यायची मायांगसडची बोली वगैरे राहणार. आणि जी जनलेली हिची दुधाची गॅरंटी राहते. आपण राहणार कुठले मग? बांबरेची आहे का? काय नाव आपलं? कायम गाय राहते का आपल्याकडे? तर पहा मित्रांनो, कायम 12 महिने त्यांच्याकडे गाय राहत्या. बोली वगैरे ज्या गाबणी गाई त्यांची मायांगसडची बोली वगैरे राहणार आहे. आणि जी जनलेली गाय हिची दुधाची बोली राहणार आहे. गोवाचे फिरून घ्या. बरोबर. तर आपण तुम्हाला ती गाय दाखवलेली आहे. इकडची जी आहे ही काबरी, ही दुधाची 12 लिटर दूध वगैरे चालू आहे या गायला. जया गाबणी गाय यांची 75 सांगायची, जनलेलीचे 85 सांगायची. नंबर वगैरे दिलेले बांबरेचे राहणार आहे ते. मित्रांनो, इकडे काही शेतकऱ्याच्या पण काही भरपूर तुम्हाला गाई पाहायला भेटणार आहे. हे पहा, इकडे काय भैया, काय किंमत आहे गायची? 51,000 रुपये. 51,000 रुपये. तर पहा मित्रांनो, जर्सीमध्ये 51,000 रुपये किंमत आहे. गायची किंमत 51,000 रुपये. तोलवर आहे का भाऊ? फक्त दूध आहे का तिला? पहा मित्रांनो, दुधाची गाय आहे. 51,000 रुपये किंमत वगैरे. गर्दी एवढी आहे तरी तर व्हिडिओ बनवता येत नाही. तरी आपण तुम्हाला काही ना काही करून आपण तुम्हाला काही तर दाखवणारच आहोत. गाई जास्त येतात, जागा कमी पडते इथं. हे पहा,
आता इकडं जे आहेत मित्रांनो, या सर्व व्यापाऱ्यांच्या गाई पाहायला भेटतील तुम्हाला. हे पहा, एक गाई बघू शकता तुम्ही, एकदम मोठी गाय आहे. पहा गाई. तर या गाईची आपण तुम्हाला किंमत सांगतो. किती झालं भैया? 18 लिटर आहे का? किती दिवसाची जणलेली भैया? 1 महिना झालेला आहे का? बरोबर. काय सांगायची किंमत वगैरे? 95 सांगायचे. त्याच्यामध्ये कमी जास्त होईल? कमी जास्त होणार आहे. किती गाई आपल्याकडे टोटल? 7 गाई विकून टाकल्या का आपण? बरोबर. या पण जणली आहे का इकडच्या? हिला 13 लिटर चालू आहे. तर पहा मित्रांनो, हिला 13 लिटर दूध आहे. काय सांगायची हिची? हिची 71. ती बाजू काबरी ती आपण दिली. काय भाव दिली ती? 71. तर पहा मित्रांनो, इकडची जी गाय आहे 71,000ला दिलेली. हे पहा, मोठ्या मोठ्या गाय चालल्या गेल्या सर्व. असं आहे का? काय मानता का 40 गावला तुम्ही गाई? बरोबर. असं आहे का? कुठले आपण राहणार? नगर देवड्याचे राहणार आहे. तर पहा मित्रांनो, नगर देवड्याचे राहणार आहे. इकडच्या काय भावाचे? त्या हिचे 85, हिचे 81, तिचे 81, ते 2 आले, 365. आणि या दुधाला कशा चालतील बरं या गाई? या दुधाला ती वासरी काढलेल्या पहिल्या जात्याला 17-18 17-18 लिटर. मी 20-22 काढली. 20-22 काढलेलं इथे. हिची गॅरंटी राहील 18 लिटरची. 18 लिटर दूध नाही दिलं तर परत. तर हिची 18 लिटरची गॅरंटी आपल्याकडून. 18 लिटर दूध नाही दिलं तर परत. 18 लिटर नाही दिलं ती डायरेक्ट परत पैसे घेऊन जायचे. तर पहा मित्रांनो, या गाईची डायरेक्ट 18 लिटरची बोली वगैरे राहणार आहे. काय म्हणजे ती मी स्वतः पिढीने माझी घरची. आणि नगर देवळ्याचे राहणार आहे. कायमची 12 महिने त्यांची दावण आहे. कोणाला यायचं असेल गाई खरेदीला तर नक्की येऊ शकता तुम्ही. मोठ्या मोठ्या गाई विकल्या गेल्या सकाळमध्ये. सर्व 7 गाई दिल्या त्या 81च्या भावाने. 81च्या भावाने पण 7 गाई विकून टाकल्या. मोठ्या गाई होत्या बरं. मोठ्या मोठ्या होत्या. बरोबर. तर कोणाला काही लागले असतं भाऊचा आपण नंबर वगैरे दिलेला आहे. ही एक रात्री जणली. ही एक आणि ती एक, 2, 4 हां, रात्री जणली. ती आहे का? ही रात्री झाली का? हिच्या पोटाखाली वासरी. आणि तिने पण वासरी दिली का? तिने पण ही येते. तर पहा मित्रांनो, ही 4 दात गाय पहा तुम्ही. यांचा काय भाव सांगायचा दोघींचा? 85, तिची 81. तर पहा मित्रांनो, बरोबर 185, 181 व्यवहारात आल्यावर कमी जास्त होणार आहे. बरोबर. तर पहा मित्रांनो, जर कोणाला काही लागल्या तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका. हे पहा, भरपूर गाई तुम्हाला 5-5 लिटर दूध आहे. पारोटी. तर पहा मित्रांनो, पारोटी 5-5 लिटर दूध आहे. जातीवंत गाय आहे. पहा, भाऊकडं भरपूर गाई राहत्या. कोणाला लागल्या तर भाऊशी संपर्क करा. 12 महिने गाई आहे. हे पहा, बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आजचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आला तर व्हिडिओ लाईक करा. नगर देवळ्याला आपला घरी माल राहतो का? बरोबर. कुठली खरेदी राहते बाई आपली? आपली लोणीची का? लोणी कोपरगाव, लोणी कोपरगाव, बारामती. बारामतीची. तर पहा मित्रांनो, 3-4 बाजाराची खरेदी आहे. भाऊकडं 30-40 गाई कायम राहत्या. तर आपण भाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. कोणाला गाई लागल्यास भाऊशी संपर्क करायला विसरू नका.